म्हणजे भरती करणं म्हणजे मी चौथीला होते. पप्पांना पण माहितीये. पप्पा म्हणले का तुला पोलीस कसं काय होऊशी वाटलं. हा त्यांचा पहिला हे होता. तर मी टीव्ही मध्ये बघितलं होतं नाही का म्हणजे पोलिसांना सगळेच घाबरतात. मला पण वाटत होतं का मला पण कुणीतरी घाबरावं. भरतीचा प्रवास हा माझा इथूनच सुरू झाला. त्याच्यानंतर मग राहुल जो आमच्याकडे होता माझ्या सख्या बहिणीचा मुलगा आहे. मावशी भाची आम्ही दोघं जण. आमच्या दोघांचा पण प्रवास सुरू झाला. भरतीतलं आम्हाला काहीच माहित नव्हतं म्हणजे आमच्या दोघांना पण भरती म्हणजे काय असते इथून आमची सुरुवात होती. त्यानंतर मग यशदीप अकॅडमीला गेलो. सरांनी आम्हाला भरपूर आमचे आनंदराव सर यांनी आम्हाला भरपूर मार्गदर्शन केलं. ग्राउंड भरती करणं ग्राउंड हे खूप अवघड असतं. ते जेव्हा आपण ग्राउंड मध्ये पाय ठेवतो ना तेव्हाच कळतं. तर भरतीचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर आमचे मोहिते सरांनी आम्हाला ग्राउंड साठी खूप सपोर्ट केला आमच्या दोघांना पण हा तुम्ही जर भरती करताय तर ती शेवटपर्यंत लिहिलीच पाहिजे. मधून सोडून काहीच जमत नाही. मी पहिल्या भरतीत एका मार्काने राहिले. खूप निराश झाले होते कारण की एका मार्कासाठी परत तुम्हाला 1 वर्ष ते 1.5 वर्ष परत ग्राउंड करायला लागतं. ग्राउंड करणं हे सोपं नाही. पाय दुखतात, सगळ्याच गोष्टी होतात आणि ते पण रोज रेग्युलर केलं पाहिजे. सीताफळांच्या वेळेस पप्पा म्हणायचे 1 दिवस गेला तर काय नाही होत. अरे म्हणायचो नाही आम्हाला जायचंय. आम्ही घरचं काम करून ग्राउंडला जायचो नाही का म्हणजे म्हणजे आम्ही दोघं पण घरचं काम करून ग्राउंडला जायचो. आम्ही असं नाही केलं का आज गेलो उद्या नाही गेलो असं नाही. आम्ही कंटिन्यू ठरव. कसं असतं की तुम्ही जर यशाच्या तिथपर्यंत शिखरापर्यंत जाताय आणि परत जर तुम्ही खाली येताय पण तुम्ही तिथपर्यंत जाताय ना हे खूप महत्वाचं असतं. आज आमचा मित्र परिवार आलाय सगळं तिथं बसलाय. त्यातले काही झाले काही नाही झाले म्हणजे आपण म्हणतो की मित्राचा खूप सपोर्ट असतो. तसं सगळ्याच मित्रांनी आम्हाला खूप सपोर्ट केलाय. राहुलला आणि मला मित्रांचा खूप सपोर्ट भेटला. त्यात प्रेम दौलकर जर म्हणला ना तो तिथे बसलाय. तो आम्हाला म्हणला प्रत्येक वेळेस म्हणणार बरं का जयश्री राहुल त्याला राहुलच म्हणायचं तो म्हणणार बरं का तुम्ही दोघं जण पण प्रत्येक वेळेस ग्राउंडला गेला तर त्याचा तो शब्द जेव्हा आमचा पेपर झाला का त्याचा पहिला शब्द होता तुम्ही दोघं पण झाले. मी म्हणलं राहुलचं जरा थोडं अवघड आहे. नाही म्हणला तुम्ही दोघं पण झाले. म्हणजे एका मित्राने जो आमच्यावरती विश्वास दाखवलाय ना तो आम्ही आज पूर्ण केलाय. त्यासाठी मी म्हणजे खरंच त्याच्यापासून मनापासून आभार मानेन. आपण म्हणतो की मित्र परिवार हा आपल्याला बिघडवतो पण असं काही नसतं. मित्र हे सोबत घेऊन जाणारे पण असतात. एक वेळेस ते राहतात पण आपल्याला सपोर्ट करतात. हे खूप महत्वाचं असतं. आणि ग्राउंडवर झालं तर आम्ही सगळे सोबतच ग्राउंड करायचो कारण की आमच्या सरांनी म्हणजे असं वेगळं कोणाला ग्राउंडच नाही करून दिलं. लवकर आले तरी सोबतच ग्राउंड करायचं. उशिरा आले तरी सोबतच ग्राउंड करायचं. त्यामुळं ग्राउंडचा काही विषय नव्हता. म्हणजे सुरुवातीला कुणालाच होत नाही पण जर एकदम